विद्यार्थी मित्रो, इयत्ता 10वीच्या गणित भाग 1 या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 4 अर्थनियोजन सध्या आपण अभ्यासत आहोत। या प्रकरणामध्ये जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर याची आकारणी कशा पद्धतीने केली जाते आणि संपूर्ण देशभर हा कर एकाच पद्धतीने किंवा एकाच दराने कसा आकारला जातो या संदर्भातली माहिती आपण पाहिलेली आहे। वेगवेगळ्या वस्तू करता आणि वेगवेगळ्या सेवा करता या दरांचे जे कर आहेत ते कर कशा पद्धतीने राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना कर गोळा करून देतं या संदर्भातली माहिती आपण यापूर्वी कर बीजकातून पाहिलेली आहे। आता आपण याच घटकातील सरासरी 4 पॉइंट आणि काही नमुना उदाहरण अभ्यासणार आहोत। आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 92 वरती नमुना उदाहरण क्रमांक 4 जे आहे ते आपण अभ्यासणार आहोत की जे कृतीयुक्त उदाहरण आहे। लक्षात घ्या, हे कृतीयुक्त उदाहरण घेण्याचं कारण असं आहे की यामध्ये तुम्हाला काही बाबी दिलेल्या आहेत आणि काही बाबी पूर्ण करायला सांगितलेल्या आहेत आणि मग या बाबी कशा पूर्ण करायच्या आहेत या संदर्भातला तिथे रिकामी जागा असल्यामुळं तो प्रश्न तुम्हाला तसा सोडवून दिलेला नाही, पण तुम्हाला पूर्ण करता येऊ शकतो असा अर्थ अभिप्रेत आहे। त्यामुळं हे जे अपूर्ण सोडवून दिलेलं उदाहरण आहे ते पूर्ण करण्याच्या उद्देशाने आपण पान नंबर 92 उदाहरण क्रमांक 4 सरावासाठी घेतलेला आहे। काय लक्षात दिले बघा, इथं मी पाठ्यपुस्तकातील उदाहरण वाचतोय, आपण ते उदाहरण लक्षात घ्या। आपल्याकडे अर्थातच पाठ्यपुस्तक असायलाच हवं, ही वारंवार तुम्हाला सूचना काही द्यायला नको, त्यामुळे आपण पुस्तकाचा आधार घेऊन हे उदाहरण पूर्ण करतोय। इथं व्यवसाय साखळीवरचं जे जीएसटीचं उदाहरण आहे ते आपण घेतलेलं आहे। एका सायकल उत्पादकाने घाऊक व्यापाराला 4000 रुपये करपात्र किमतीने सायकल विकली। घाऊक व्यापाराने ती सायकल 4800 रुपये करपात्र किमतीने दुकानदाराला विकली आणि दुकानदाराने ती सायकल 5200 रुपये करपात्र किमतीने ग्राहकास विकली। म्हणजे इथं व्यवसाय साखळी आहे, उत्पादक, घाऊक व्यापारी, दुकानदार आणि शेवटी ग्राहक। जर जीएसटीचा दर 12% होता तर विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर देय असणारा सीजीएसटी आणि एसजीएसटी कॅल्क्युलेट करा असं म्हणलेलं आहे। तर इथं जी पहिल्यांदा व्यवसाय साखळी, ती व्यवसाय साखळीमधल्या रिकाम्या जागा तुम्हाला लिहिता येतील का या पद्धतीने लिहिता येतील। सायकलचे उत्पादन कंपनी म्हणजे पहिला एक सायकल उत्पादक, त्यांनी 4000 रुपयाला 12% दराने सायकल ही एका घाऊक व्यापाऱ्याला विकलेली आहे। दुसऱ्या रिकाम्या जागेतील घाऊक व्यापारी, त्या घाऊक व्यापाऱ्याने 4800 रुपयाला ही सायकल 12% दरानेच पुन्हा किरकोळ व्यापाऱ्याला विकलेली अर्थात दुकानदाराला विकलेली आहे आणि दुकानदाराने ही सायकल 5200 रुपयास ग्राहकाला विकलेली आहे की ज्याचा अर्थ दर जीएसटीचा हा 12%चा आहे। त्यामुळं उत्पादकाने ज्या वेळेला सायकलची विक्री केली त्यावेळेला त्यांना 12% दराने किती कर गोळा केला आहे त्याचे कॅल्क्युलेशन आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे। किंमत आहे करपात्र किंमत 4000, उत्पादकाची करपात्र किंमत 4000 असल्यामुळे 4000चं 12% काढलेलं आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे। लक्षात घ्या, 4000चे 12%, तर 4000 गुणिले 1200 असं आपल्याला करता येईल। म्हणजे हे उत्पादकाकरता येणारा आकार आहे, आपल्याला जीएसटी मिळणार आहे। तर उत्पादकाचा जीएसटी आपल्याला मिळेल 4000 गुणिले 12% म्हणजे 1200, ह्या दोन शून्य काढला तर 40 गुणिले 12 म्हणजे 1248 आणि शून्य आहे तशी 480 रुपये हा आपल्याला जीएसटी मिळणार आहे। अर्थात हा उत्पादकाने विक्रीच्या वेळी केलेला गोळा केलेला कर आहे। आता उत्पादकाचा हा देय कर आहे। आपल्याला पुढे काय झालेलं तर हे उत्पादकाने घाऊक व्यापाऱ्याला सायकल विकली असल्यामुळं घाऊक व्यापाऱ्यानं ह्या रकमेचा म्हणजे या सायकलीचा व्यवहार करताना त्यानं विकलेली जी किंमत आहे सायकलीची ती आपल्याला दिलेली आहे। किती किंमत दिली आहे बघा, 4800 रुपये दिली आहे। म्हणजे 4000 ची सायकल व्यापाऱ्यानं, घाऊक व्यापारी असं आपण शब्द वापरूया, घाऊक व्यापाऱ्यानं ही सायकल विकलेली आहे ते 4800, त्याच्यावरती त्यानं 12% कर गोळा केला आहे। त्यामुळे इथे येतील 48 गुणिले 12 आणि याची कॅल्क्युलेशन निश्चितच वरच्यापेक्षा जास्त येणार आहे आणि ती कॅल्क्युलेशन आपल्याकरता कशी घेतली बघा, तर ही पुस्तकामध्ये कॅल्क्युलेशन करून दाखवलेले आहे। 12×8 येतील, 96 6 48 आणि 9 असं आपल्याला मिळतील 576 रुपये। तर ही घाऊक व्यापाऱ्यानं जो कर गोळा केला आहे तो आलेला आहे 576 रुपये। उत्पादकांना 480 रुपये कर, घाऊक व्यापाराचा कर आला तर 576 रुपये। आता ऍक्च्युअली दुकानदाराने ही जी सायकल आहे ती सायकल विकलेली आहे ती आपल्याला माहिती आहे बघा, पुढे 5200 रुपये म्हणजे 5200 रुपयाला विकलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला जो उत्पादकाचा देय कर आहे तो त्यांनी कॅल्क्युलेट करून दाखवलाय बघा,
पुस्तकामध्ये आपल्याला ही किंमत दिली आहे. घाऊक व्यापाराचा जो देय कर आहे तो घाऊक व्यापाऱ्यांना गोळा केलेला कर आणि उत्पादकाला द्यावा लागणारा कर यांची वजाबाकी घेतली. म्हणजे 576 मधून 480 रुपये वजा केल्यानंतर जी वजाबाकी येते ती घाऊक व्यापाराचा देय कर म्हणून येते आणि ती आपल्याला करून दाखवलेली आहे 96 रुपये. म्हणजे या दोन्हीचा फरक आहे तो 96 रुपये. आता दुकानदाराने विक्रीच्या वेळी गोळा केलेला कर आहे तो कोणता कर आहे तर ग्राहकाकडून दुकानदाराने हा जो कर गोळा केलेला आहे तो कसा घेतला. दुकानदाराने ही सायकल करपत्र किंमत तिथे 5200 गुणिले 1200 आणि मग आपण हे 100 चे शून्य या 5200 शून्यला काढून टाकता येतील. 12 दोन्ही किती होतील 24 आणि 12 पंचे इथे येतील 60 आणि 2 अशा आपल्याला मिळतील. ते मिळतील 662. त्यामुळे 624 रुपये हे आपल्याला इथं मिळतील. म्हणजे प्रत्येक वेळेला जशी किंमत वाढत गेली आहे सायकलची पुढच्या साखळीमध्ये तशी आपल्याला जी रक्कम गोळा होते कराची ती वाढत गेली आपल्या लक्षात येईल. तर 624 रुपये हे दुकानदाराने काय केले गोळा केले आणि मग हा कर जो 624 आहे तो दुकानदार कर भरताना हा ग्राहकाकडून त्यांनी घेतलेला आहे आणि घाऊक व्यापाऱ्याला वरच्यापेक्षा दिलेला आहे. आता त्याचा फायदा होताना ह्या दोन्हीची वजाबाकी जी आहे ती वजाबाकी आपल्याला होईल आणि त्यामुळे दुकानदारांनी जो देय जीएसटी आहे तो कसा येईल तर 624 वजा आपल्याला करायला लागतील 624 वजा 576 रुपये आणि ही जी वजाबाकी आहे ती आपल्याकडे वजाबाकी आपल्याला येईल 48 रुपये. अर्थात आपल्या लक्षात येईल की वजाबाकी 48 रुपये इतकी येते. आणि मग ही जी काही कॅल्क्युलेशन करून आलेली रक्कम आहे ती रक्कम आपल्याला खाली दिलेली जी सारणी आहे त्या सारणीमध्ये व्यवस्थितरित्या मांडता येईल किंवा भरता येईल. सारणीमध्ये असं म्हणलेलं आहे पहिल्या रकाने म्हणलेलं आहे व्यक्ती, त्याच्यानंतर देय जीएसटी म्हणलेलं आहे आणि त्याच्यानंतर देय जीएसटीचे जे दोन प्रकार होतात म्हणजे एक सीजीएसटी अर्थात केंद्राचा देय जीएसटी आणि एसजीएसटी अर्थात राज्याचा देय जीएसटी. त्यामुळे व्यक्तीमध्ये आपण हे रकाने घेतले तर रकाने व्यक्तीमध्ये उत्पादक, घाऊक व्यापारी, दुकानदार आणि शेवटी एकूण असं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर देय जीएसटी म्हणजे ही जी कॅल्क्युलेशन आहे ही कॅल्क्युलेशनला काही जागा आपल्याला भरायच्या आहे. देय जीएसटी मध्ये पहिल्यांदा घेतलाय 480 आहे, दुसऱ्यांदा 96 आहे आणि तिसऱ्यांदा 48 आहे. दुकानदाराला 48 रुपये हा जो जीएसटी आहे तो द्यावा लागणार आहे. आता आपल्या लक्षात येईल उत्पादकाला 480 रुपये जो देय जीएसटी होता तो देय जीएसटी त्यामध्ये सीजीएसटी किती असणार आहे तर निम्मा म्हणजे 480 चे निम्पट केली तर याला 2 ने भागला आपण तर 2 2 4 2 4 8 आणि 0 आहे तसे म्हणजे 240 जेवढा सीजीएसटी तेवढा एसजीएसटी म्हणजे प्रत्येकी 240 येतील किंवा ह्या दोन्हीची बेरीज करून 480. घाऊक व्यापाऱ्यांना 96 रुपये द्यावे लागले आपण इतकी वजाबाकी पाहिली की 576 वजा 480 ही पुस्तकात करून दाखवली आहे. ते 96 रुपये याची परत निंपट केली तर आपल्या लक्षात येईल या 96 ची निंपट येईल 2 चोक 8 1 3 82 16 म्हणजे 48 रुपये सीजीएसटी आणि एसजीएसटी. आणि शेवटी आपण इथे पाहिलं होतं की दुकानदाराला 48 रुपये जीएसटी जो द्यावा लागतो त्याची परत निंपट आपण घेतली तर त्यावर सीजीएसटी 24 येईल आणि हा जो जीएसटी आहे तो सुद्धा किती एसजीएसटी 24 येईल. अर्थात यांच्या आपण उभ्या बेरजा केल्या तर ही एकूण असणारी बेरीज आणि ह्या दोन्हींची बेरीज म्हणजे ह्या दोन्हींच्या बेरजेची बेरीज केली तर ही याची एवढी आलेली आपल्याला लक्षात येईल. आपण या बेरजा जर केल्या तर त्या आपल्या लक्षात येतील. त्या बेरजा येतात सर्वसाधारणपणे ही बेरीज आपण केली तर समजा 5 झाला 8 आणि 6 किती होतील 14 चा निष्क्रिय येतो म्हणजे आपल्या लक्षात येईल 8 आणि 14 7 1 1 4 1 5 9 5 14 14 आणि 8 आपल्याला येतील 22 7 2 4 2 6. तर ही जी बेरीज केली तर आपल्याला हे मिळतील 8 आणि 4 12 7 1 1 2 1 3 4 3 6 7 आणि 4 11 आणि 1 हातचा येईल 3 म्हणजे 624 चे बरोबर निम्मे 312 अंदाज 312 आणि मग हे जे 624 आहे ते इथं आपल्याला कळतील. आता तर शेवटची कॅल्क्युलेशन आहे त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल बघा ज्यावेळेला आपण शेवटचा व्यवहार पूर्ण होतो ग्राहकाकडे ज्यावेळेला एखादी वस्तू किंवा सेवा पोहोचली जाते त्यावेळेला ग्राहकाकडून जो रक्कम गोळा केलेली असते कर म्हणून ती आपल्या लक्षात येईल. तर 624 रुपये शेवटच्या ग्राहकाकडून म्हणजे शेवटचा जो व्यवहार झाला ग्राहकापर्यंत तिथं 624 आहे म्हणजे 624 रुपये इथं आले. आणि मग व्यवसाय साखळीमध्ये कशा पद्धतीने जीएसटी प्रत्येकाला भरावा लागतो सीजीएसटी असेल एसजीएसटी असेल तो प्रत्येकी निम्मा असतो जीएसटीच्या हा कसा असतो त्या दोन्हींची बेरीज इथे येते हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे ह्या दोन्हींची जर बेरीज आपण घेतली तर ती इथं आलेली असते. अर्थात आपण हे लक्षात येईल ह्या बेरजा आपण उभ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या बेरजा उभ्या घेतल्या असताना ह्या सगळ्या उभ्या बेरजा आणि पुन्हा इकडची आलेली ती एकूण जीएसटीची बेरीज
कशा पद्धतीनं समसमाने येते किंवा यावी लागते आणि मग हे टॅली होतं. तर हे कर बीजक आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे ते कशा पद्धतीनं पूर्ण करायचं आहे याच्या संदर्भात काही कॅल्क्युलेशन त्यांनी दिले आणि काही दिले नव्हत्या हे घेऊन आपण हे उदाहरण आपल्या माहितीकरता पूर्ण करून घेतलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचं जे करबीजक असतं अशा प्रकारचे अनेक करबीजक आम्ही तुम्हाला बघायला सांगितलं आहे. आपण वेगवेगळे व्यवहार करतो. मोठे मोठे किंवा छोटे मोठे दुकानदार असतील, व्यावसायिक असतील, मॉल्स असतील किंवा अनेक प्रकारच्या ज्या काही सेवा देणाऱ्या संस्था आहेत यांच्यामध्ये एखादी पावती जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा त्यांच्याकडे GST जो नंबर असतो त्या नंबरवरून तुम्हाला ती पावती कोणत्या विभागातील आहे, कोणत्या राज्यातील आहे, त्यामध्ये कोणकोणते कर आकारले, करपात्र किमती कोणत्या, करपात्र नसणाऱ्या किमती कोणत्या, सूट कशी दिली जाते वगैरे बाबी आपल्याला काही पावत्या पाहिल्यानंतर लक्षात येईल. या उदाहरणामध्ये आपण सरासरी 4.2 मधील काही उदाहरणं अभ्यासणार आहोत. यापूर्वीच्या पाठामध्ये किंवा वेळेला आपण सरासरी 4.2 मध्ये प्रश्न क्रमांक 1 आणि 2 अभ्यासला होता. त्याच्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट ITC आणि आउटपुट टॅक्स याच्यावरून देय कर कसा घेतला जातो. तर जे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलं असतं ते क्रेडिट आहे अर्थात उधार अशा अर्थाने आपण त्याला म्हणतो आणि मग ते पुढच्या साखळीत ज्याला कर गोळा होतो त्याला ते झालेल्या करातून इनपुट टॅक्स क्रेडिट वजा होतं आणि त्यामुळं आपल्याला तो व्यवहार पूर्ण झाल्याचं कळतं. तर आपण देय GST जो असतो तो आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट असा होत असतो. हे प्रत्येक शाखेमध्ये आपल्याला लक्षात आलेलं आहे किंवा येत जाते. प्रश्न क्रमांक 3 आहे तो बघा. आपण पाठ्यपुस्तकातील 4.2 सरासरी 4.2 मध्ये प्रश्न क्रमांक 3 बघतोय. इथं उदाहरण न लिहिता आपण डायरेक्ट काही बाबी मांडतोय त्यामुळे तुम्ही पुस्तकाचा आधार धरून घेत चला. बघा, आमिर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3800 रुपये GST भरला. तर हा खरेदीच्या वेळेचा जो GST आहे तो किती आहे बघा. खरेदीच्या वेळेचा GST जो आहे तो आहे 3800 रुपये. हा GST भरलाय आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं बघा आणि त्या अबकारी ब्रदर्सला विकताना आमिर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3800 रुपये GST भरला आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना 4100 रुपये GST गोळा केला. म्हणजे त्यांनी विक्री केलेली आहे त्यावेळेचा जो GST गोळा केला आहे तो 4100 आहे. आपल्या लक्षात येईल तर काही बाटल्या असं म्हणलेलं आहे त्यामुळे आपल्याला बाटल्या किती आहेत त्याची किंमत काय आपल्याला त्याचा आवश्यकता नाही. फक्त GST त्यांनी किती भरलाय आणि किती गोळा केला याच्यानंतर हा बघायचा. आता इथे जी नाव आले ते आपण थोडक्यात लिहिला. तिथं आमिर हा शब्द घेऊया आपण माहितीसाठी. आमिर एंटरप्राइजेस आणि दुसरा आहे तो अकबरी ब्रदर्स असा आहे. तर आपण ही फक्त नाव आपल्या माहितीसाठी घेतली की आमिर एंटरप्राइजेसने खरेदी केली आणि अकबरी ब्रदर्सला त्यांनी विकलेलं आहे. पण अकबरी ब्रदर्सने पुन्हा काय घेतले बघा. मयंक फूड्स कॉर्नरने अकबरी ब्रदर्स कडून त्या बाटल्या 4500 म्हणजे आणखी एक आपल्याला इथं साखळीमधला तिसरा विक्री करणारा जो घटक दिसतो. तरी हे GST गोळा करताना त्यांनी हा GST जो गोळा केला 4500 रुपये GST गोळा केला. म्हणजे प्रत्येकाने हे पुढे विक्री करत असताना GST काय केलं आहे पुढे वाढत गेलेला आपल्याला दिसेल. अर्थातच हे जी GSTची रक्कम आहे या GST रकमेमध्ये या पहिल्या दोन व्यापाऱ्याकरता एक इनपुट टॅक्स क्रेडिट घेणारा आणि एक आउटपुट टॅक्स असा होतो. यामध्ये ह्यांना ITC मिळेल. म्हणजे हा ITC का आहे तर ह्यांनी काय केले ह्यांनी हे गरज असताना यांना विकलेलं आहे. त्यामुळे ते काय करतात या रकमेचा ही दुसऱ्याकडून जी रक्कम येणार आहे ती आल्यानंतर ते GST भरतात. तोपर्यंत त्यांनी जो GST भरलेला नसतो आणि तत्पूर्वी त्यांनी काय करतात हे ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे त्यांना टॅक्स बद्दलचं क्रेडिट मिळतं आणि मग इथला हा आउटपुट टॅक्स होतो. हा काय होतो आउटपुट टॅक्स होतो. आता हे साखळीमध्ये ह्या दोघांकरता जसं झालं तसं करून ह्या दोघांकरता सुद्धा होतं. म्हणजे कोण करतात अकबरी ब्रदर्स आणि मयंक प्रॉडक्ट्स करता सुद्धा. मग ह्या पहिल्या दोघांमध्ये एक इन्कम ITC वाला होत असेल तर दुसरा आउटपुट टॅक्स वाला होतो. तसं दुसऱ्या दोघांमध्ये एक ITC वाला होणार म्हणजे पहिला व्यवहार करणारा तो ITC वाला होईल आणि त्याच्या पुढचा दुसरा व्यवहार करणार आहे तो आउटपुट टॅक्स वाला होईल. तर आपल्याला इथं काय म्हणलं यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा देयकर आणि राज्याचा देयकर असा काढा आलेला आहे. तर आपण इथं अनेकसाठी ज्यावेळेला लक्षात घेऊ त्यावेळेला त्यांच्यासाठी आउटपुट टॅक्स वजा आपल्याला काय घेता येणार आहे ITC. आउटपुट टॅक्स त्यांच्याकरता जो आहे तो किती आहे आपल्याकडे तर तो आहे 4100 आणि वजा 3800 घेतलं तर आपल्या लक्षात येईल 41 आणि 38 यातला फरक येईल 3 आणि 2 शून्य घेतलं तर 300 रुपये. आणि या 300 रुपयाचं आमिर एंटरप्राइजेस ना म्हणजे जी आमिर एंटरप्राइजेस कंपनी आहे त्यांच्याकरता CGST बरोबर SGST बरोबर आपल्याला येईल 300/2 तो निम्मा असणार आहे
अर्थात प्रत्येकी तो 150 रुपये असलेला आपल्या लक्षात येईल. जिथं ना 150 रुपये किंवा 150 रुपये 150 रुपये CGST आणि SGST द्यावं लागेल. त्याच्यानंतर अकबरी ब्रदर्स जे आहेत, अकबरी ब्रदर्स त्यांच्याकडनं सुद्धा या पद्धतीने जी आपल्याला काय होईल वजाबाकी लक्षात येईल. त्यांच्याकरता हा आउटपुट असेल आणि हा 41 रुपये वगैरे इनपुट असणार आहे, IT असणार आहे. त्यामुळे 4500 वजा 41 होईल आणि ही वजाबाकी घेतली म्हणजे आपल्या लक्षात येईल 400 येईल आणि त्यामुळे त्यांना भरणारा CGST आहे. अर्थात CGST आणि SGST इक्वल असतात आणि 400/2 म्हणजे प्रत्येकी किती येणार आहे 200 रुपये येणार आहे. तर आपल्या लक्षात येईल ह्या कॅल्क्युलेशन तसे सोपं आहे पण त्याचे अर्थ मात्र आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. कारण ही जी व्यवसाय साखळी आहे या व्यवसाय साखळीमध्ये कोणाकोणाला कसा कसा कर भरावा लागतो ते आपल्या लक्षात येईल आणि त्यामुळं पहिली आवेदन करणारे आहेत त्यांना प्रत्येकी 150 रुपये CGST आणि SGST भरावं लागेल. तर त्याच्यानंतर अकबरी ब्रदर्स नामक प्रत्येकी 200 रुपये CGST आणि SGST भरावा लागणार आहे. तर हे एकूण कराचे यांचं विवरण 2 बाबतीतलं आपल्याला लक्षात येईल. याच्यानंतर बघा पुढचं जे उदाहरण आहे पान नंबर 4.2 मधलं प्रश्न क्रमांक 4 ते आपण लक्षात घेऊ. या प्रश्न क्रमांक 4 मध्ये सुद्धा थोडासा बदल आपला माहिती करताना सांगतो. तो कोणता आहे तर आपण भारत देशाचा विचार करतो तर भारत देशामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असे आहेत आणि त्यामुळं आपण पाहिलं GST हा संपूर्ण भारतभर एकाच दराने आकारला जातो वेगळ्या वस्तू करता जे थर ठरलेले आहेत त्यानुसार. पण इथं चंदीगड एक संघराज्य युनियन टेरिटरी आहे आणि मग आपल्याला स्टेट्स आणि युनियन टेरिटरीमध्ये जे वर्डचे कोड वापरले आपण GST साठीचे कोड ते थोडेसे बदलणार आहे. त्याच्याकरता आपण संघराज्याचा करता UT GST हा शब्द प्रयोग आलेला आहे आणि म्हणून आपण इथं संघराज्याचा SGST किंवा CGST असा जो शब्द प्रयोग असतो राज्याकरता असतो SGST आणि केंद्राकरता असतो CGST तो शब्द प्रयोग आपल्याला इथं UT GST असा लक्षात येतो. म्हणजे UT GST युनियन टेरिटरीज आणि मग GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणून UT हा शब्द प्रयोग त्यामध्ये आलेला आहे. तर चंदीगड हे संघराज्य आहे. येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या. मलिक असा शब्द प्रयोग आपण वापरूया आणि त्यांनी 24,500 रुपयाला काही गॅस टाक्या खरेदी केली. काही हा शब्द प्रयोग आहे का काही म्हणजे इथं किती आहे ते आपल्यासाठी आवश्यक नाही आणि गरजेचं पण नाही. व तेथील ग्राहकास 26,500 रुपयांना विकल्या. तर ही त्यांची काय मलिक त्यांची खरेदी आहे खरेदी आणि विक्री जी आहे ती त्यांचे 26,500 रुपयाची 26,500 रुपयाची. त्यांनी गॅसच्या टाक्या खरेदी करताना 24,500 रुपये आणि त्या विकल्यानंतर त्यांना 26,500 रुपये मिळाले. या व्यवहारात 5% दराने देय असलेला एकूण GST काढा असं म्हणलेलं आहे. तर 5% दराने त्यांना जो देय GST आहे तो काढा. तर GSTचा जो दर आहे आपल्याकडे तो किती आहे 5%. GSTचा दर 5% आहे. आता फक्त त्यांनी काय म्हणलंय बघा 5% दराने देय असलेला एकूण GST काढा व त्यावरून केंद्राचा देय कर CGST आणि राज्याचा देय कर संघराज्याचा देय कर UT GST काढा. आता आपल्या लक्षात येईल इथं खरेदी आणि विक्री मधला जो फरक आहे तो फरक आपल्या लक्षात येईल किती आहे 26,500 वजा 24,500. तर हा जो फरक घेतला तर तो किती येणार आहे 500 500 00 होतील आणि 24 मधला फरक येईल 2,000. म्हणजे हा जो आपल्याला येणार आहे तो काय येणार आहे इथं त्यांना झालेला नफा अशा अर्थानं विचार घेता आपल्याला फरक आपण घेतला. तर हे जे 2,000 रुपये जे आपल्याकडे आहे ते 2,000 रुपये आपल्याला त्यांना काय करायला लागणार आहे जे या दोन्हीचा फरक आलेला आहे त्या फरकावरती त्यांना काय करायचं आहे 5% दराने GST काय करायचं आहे द्यायचं आहे. आता 5% दराने GST द्यायचं म्हणजे बघा लक्षात येईल आपल्याला 2,000चे 5% असं आपण करतोय. त्यामुळे आपल्या लक्षात येईल 2,000 गुणिले 5/100 या 2 शून्य निघतील 20 किती येतील 100. तर हा जो GST आहे तो 100 रुपये आपल्याला आलेला लक्षात येईल. तर हा 100 रुपये जो GST आलेला आहे याचा मतलब SGST आणि संघराज्य असल्यामुळे UT GST हा प्रत्येकी 100/2 म्हणजे प्रत्येकी 50 रुपये आलेला आपल्याला लक्षात येईल. तर इथे UT GST सुद्धा 50 रुपये येणार आहे
आणि संघराज्य असल्यामुळे UTGST 50 रुपये दिला तर त्यांना उरलेला 50 रुपये हा CGST म्हणून द्यावा लागणार आहे. अशा पद्धतीने हे उदाहरण क्रमांक 4. विद्यार्थी मित्र, याच्यानंतर आपण सरावासाठी अनेक काही पुढची उदाहरणं लक्षात घेऊ. या उदाहरणांच्या सहाय्यानं तुम्ही हा पाठ्यपुस्तकातील भाग लक्षात घ्या. त्याचबरोबर अन्य काही उदाहरणं आपण समजून घेत जाऊ आणि यानंतरचा पुढचा जो भाग आपल्याला आहे शेअर्स, त्याच्यानंतर खरेदी शेअर्स बरोबर त्याचबरोबर जे काही स्टॉक एक्सचेंजमधले जे दलाली असतात, ब्रोकरे असतात, त्या सर्व त्या बाबी ज्या आहे त्यानंतर अधिक माहितीसाठी काही पाठ्यपुस्तक उदाहरण दिलेले आहे, ती तुम्ही नमुनादाखल उदाहरणं समजून घ्या आणि आपण यातला पुढचा भाग पुढच्या तासाला पूर्ण करणार आहोत. धन्यवाद.